नमस्कार मित्रांनो, मी अमोल कराळे. दिग्विजय इन्व्हेस्टमेंट मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय. तर मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे यालाच आपण आरोग्य विमा असंही म्हणतो किंवा मेडिक्लेम पॉलिसी असंही म्हणतो. तर मित्रांनो, या हेल्थ विम्याचे काय काय फायदे आहेत किंवा हा हेल्थ विमा घेताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे किंवा या हेल्थ विम्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या आजारावर होणारा दवाखान्याचा खर्च कव्हर केला जातो, याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ हा काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपण आता विषयाला सुरुवात करूया की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय. तर हेल्थ इन्शुरन्स हा एक असा इन्शुरन्स असतो की जो इन्शुरन्स आपल्याकडे असल्यामुळं आपल्याला समजा अचानकपणे कोणताही जर दवाखान्याचा खर्च आला किंवा कोणत्याही प्रकारे जर दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागलं तर दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यापासूनचा सगळा खर्च हा विमा कंपनी कव्हर करत असते. त्यामध्ये बंधन एकच असतं की कोणत्याही आजारासाठी आपण एक 24 तास दवाखान्यामध्ये ऍडमिट असणं गरजेचं आहे. मग तशा प्रकारचा आपण जर 24 तास जर दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल तर ऍडमिट होण्याच्या अगोदरचाही काही दिवसाचा खर्च विमा कंपन्या देत असतात आणि ऍडमिट झाल्यानंतर डिस्चार्ज होतो, डिस्चार्ज झाल्यानंतरचाही काही दिवसापर्यंतचा खर्च हा विमा कंपन्या देत असतात. तर मित्रांनो, असे हे आरोग्य विम्याचाही हेल्थ इन्शुरन्सचे बरेचसे प्रकार आहेत किंवा बऱ्याचशा कंपन्या यामध्ये हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम करतात. तर आपण हेल्थ इन्शुरन्स हा निवडताना किती किमतीचा असावा, साधारण एक आपल्याला हेल्थ इन्शुरन्स किती असावा, तर एक आपल्या उत्पन्नाच्या एक वार्षिक उत्पन्न एवढा हेल्थ इन्शुरन्स असावा किंवा एक सर्वसाधारण नवरा बायको आणि 2 मुलं म्हणजे 2 अडल्ट 2 चाइल्ड असतील तर त्यांना एक साधारणतः 5 ते 10 लाखाचा विमा असणं गरजेचं आहे. तर 5 ते 10 लाखाचा विमा असेल तर सफिशियंटपणे आपण कोणत्याही आजारासाठी जर दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो तर त्याचा सगळा खर्च होणारा खर्च हा आपल्या पॉलिसीमध्ये मधून मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तर मित्रांनो, कसं आहे की आज जर बघायला गेलं तर दवाखान्याचे हॉस्पिटलायझेशनचे खर्च एवढे खूप महागड्या प्रमाणात आहेत. महागड्या प्रमाणात म्हणजे अगदी साधं किरकोळ आपण ताप आला म्हणून किंवा थंडी वाजते म्हणून जरी ऍडमिट झालं, 1-2 दिवसासाठी जरी आपण ऍडमिट होत असेल दवाखान्यामध्ये तरी अगदी 20-25-30 हजारापर्यंत दवाखान्याची बिल ही येत असतात आणि बाकी इतर मेडिकलचं वगैरे बिल ते वेगळंच असतं. मग अशा कंडिशन मध्ये काय असतं की आपण जी आयुष्यभर काय जमा केलेली पुंजी असते किंवा आयुष्यभर जी जमा केलेली जी बचत असते, मग असा एखादा आजार किंवा असा एखादा दवाखान्याचा खर्च येतो की तो आपली जी जमा झालेली पूर्णपणे बचत ही नाहीशी होण्याची शक्यता असते यामध्ये. त्यामुळं कसं आहे मित्रांनो की आपल्याकडे योग्य रकमेचा हा विमा हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले जे काय अचानक येणारे खर्च आणि आता आजकालच्या या धकाधकीच्या काळामध्ये काय आहे की कोणतेही गोष्टी कोणतेही आजार हे सांगून येत नाहीत. आपल्याला या कोरोनाच्या आजारापासून आपल्याला लक्षात आलेलंच आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही बघितलंच आहे की हॉस्पिटलची बिलं किती होती आणि किती प्रमाणामध्ये बिलं येत होती. तशी जर बिलं आपल्याला जर आपल्या स्वतःच्या खिशातून जर पे करायला लागली किंवा आपल्या खिशातून जर तेवढे पैसे देण्याची वेळ आली तर मित्रांनो, ही जी आपण काय जमा केलेली आयुष्यभराची आपली जी काही बचत आहे ती बचत सुद्धा संपायला काही वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्याकडे पुरेशा रकमेचा विमा असणं गरजेचं आहे. मग तर आता मी सांगितलं की 5 ते 10 लाख रुपयाचा विमा किंवा एक थंब रूलनुसार एक साधारणतः एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या सिटीमध्ये किंवा आपण जिथं आहे आपण त्या शहरामध्ये एक हार्ट सर्जरीला किती खर्च येतो तेवढ्या एक रकमेचा विमा असणं गरजेचं आहे. हार्ट सर्जरीला जेवढा खर्च येतो तेवढा रकमेचा विमा. समजा मग एखाद्या टियर 1 किंवा टियर 2 सिटीमध्ये एक हार्ट सर्जरी करण्यासाठी जर एक 5 लाख रुपये खर्च येत असेल तर तो एक प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी एक 5-5 लाखाचा 5 ते 10 लाखाचा मगाशी सांगितल्याप्रमाणे तेवढ्या रकमेचा विमा असणं गरजेचं आहे. तर आता विमा निवडताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची मित्रांनो. विमा निवडणं हे सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण का तर विमा निवडताना जर चुकलो तर आपण ते काही दिवसापर्यंत चूक तशीच आपल्याला कॅरी करावी लागते. मग विमा निवडताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची. कारण कसं आहे, विमा कंपन्यांना जवळजवळ जे हॉस्पिटलायझेशनसाठी वगैरे जे काही रूल आहेत ते जवळपास सगळ्यांना सारखेच असतात. पण निवडताना कसं करायचं की आपण ज्या शहरामध्ये किंवा आपण ज्या सिटीमध्ये राहतो त्या सिटीमध्ये त्या कंपनीची कॅशलेस हॉस्पिटल्स आहेत का बघायचं. किंवा आता कसं असतं कॅशलेस हॉस्पिटल किंवा रिइंबर्समेंट ह्या दोन्ही विषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की कॅशलेस सुविधा म्हणजे काय असतं की एखाद्या विमा कंपनीची जर आपण पॉलिसी घेतली
आणि आपल्या शहरामध्ये जर त्या कंपनीचं जर कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल असेल तर त्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जर आपण ऍडमिट झालो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपलं फक्त पॉलिसीचं जे हेल्थ कार्ड असतं पॉलिसी घेताना त्याच्याबरोबर आपल्याला एक हेल्थ कार्ड मिळतं किंवा त्या पॉलिसीचा नंबर जरी आपण त्या हॉस्पिटलमध्ये त्या विमा विभागात सांगितलं तर आपला जो काही उपचार आहे तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये होतो. तसंच दुसरा प्रकार एक असा आहे की रिइम्बर्समेंट. समजा जर आपल्या शहरामध्ये आपण जी पॉलिसी घेतली आहे त्या कंपनीचं जर ते नेटवर्क हॉस्पिटल नसेल किंवा काही कारणास्तव आपल्याला वाटतं की बाबा त्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये आपल्याला उपचार घ्यायचे नाही की आपल्या ओळखीच्या किंवा आपल्या वेगळ्या कन्सल्टिंग रेग्युलर आपण ज्या डॉक्टरांकडे जातो त्याच डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला इलाज करायचे आहेत तर तशा अवस्थेमध्ये तशा कंडिशनमध्ये काय करावं लागतं की अगोदर आपल्याला पैसे पे करायचे आहेत. जे काय हॉस्पिटलाइजचं बिल होणार आहे हॉस्पिटलचं ते अगोदर आपल्याला पे करावं लागतं आणि नंतर मग आपण ज्यावेळी डिस्चार्ज घेऊन येतो डिस्चार्ज पेपर सगळे घ्यायचे, डिस्चार्ज समरी घ्यायची, ऍडमिट समरी घ्यायची, पूर्ण रिपोर्ट्स घ्यायचे आणि टोटल जे काही दवाखान्याचं बिल असेल किंवा जे तुमचं मेडिकलवर गोळ्या औषधासाठी झालेला जे काही खर्च असेल त्या सगळ्याची टोटल बिलं घ्यायची आणि ती विमा कंपनीमध्ये एक फॉर्म भरून सबमिट करून द्यायची. ते सबमिट झाल्यानंतर विमा कंपनी चेक करते आणि ते आपले जे काही पैसे असतील दवाखान्याच्या खर्चासाठी गेलेले ते रिइम्बर्स करते, आपल्या खात्यावरती जमा करते. त्याला रिइम्बर्समेंट असं म्हणतात. तर हे असे दोन प्रकार असतात की एक कॅशलेस हॉस्पिटल आणि रिइम्बर्समेंट असे दोन प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये विमा पॉलिसी निवडताना आपण काय करायचं जर आपल्याला जर म्हणजे आपल्याला आपल्या खिशातून काहीच पैसे घालवायचे नाहीत तर अशा केसमध्ये काय करायचं की आपण आपल्या सिटीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये जे काही कॅशलेस हॉस्पिटल असणारे नेटवर्क हॉस्पिटल आहेत अशा कंपन्यांची पॉलिसी शक्यतो प्रिफर करायची. मग त्यामध्ये कसं असतं कॅशलेस हॉस्पिटल असल्यामुळे आपल्या जवळचे पैसे काही आपल्याला द्यावे लागत नाहीत लगेचच ते दवाखान्यात ऍडमिट होताना. म्हणून ते कॅशलेस सुविधा आहे का बघणं आणि त्याच्यामध्ये काही आता विमा पॉलिसीमध्ये 2-3 प्रकारचे काही कंडिशन्स असतात. एक प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणून असतात. ते प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे आधी असणारे आजार. मग आधी असणाऱ्या आजारांसाठी एक काही ठराविक कालावधी आहे की एक काही वेटिंग पिरियड म्हणायचं आपण त्याला. वेटिंग पिरियड असतो की साधारणतः काही आजारासाठी 2 वर्षाचा आहे, काही आजारासाठी 3 वर्षाचा किंवा काही आजारासाठी जास्तीत जास्त 4 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे किंवा असे ठराविक आजार आहे की त्याला एक फिक्स वेटिंग पिरियड आहे. तो एक वेटिंग पिरियड आपल्याला वेव करावा लागतो. आणि दुसरं एक असं आहे की पॉलिसी घेतल्यापासून साधारण 1 महिन्याचा वेटिंग पिरियड इनिशियल वेटिंग पिरियड असतो नॉर्मल हॉस्पिटलायझेशनसाठी. आणि दुसरं म्हणजे एक समजा पॉलिसी घेतलेली आहे आणि ऍक्सिडेंटली काही दवाखान्यात ऍडमिट व्हायची वेळ आली तर ते लगेचच 24 तासाच्या नंतर लगेचच कव्हर होतं. असे काही टर्म्स आहेत त्या विमा पॉलिसीमध्ये असतात. आणि त्याच्यानंतर कसं असतं की विमा पॉलिसीचा मुख्य फायदा आपल्याला आता हॉस्पिटलायझेशनचा तर आहेच. हॉस्पिटलायझेशन झाल्यामुळे आपल्याला दवाखान्याचा खर्च लागणार नाहीये, ती जबाबदारी सगळी विमा कंपनीकडे जाते. आणि नंतर दुसरं असं एक आहे टॅक्समध्ये आपल्या इन्कम टॅक्सच्या बचतीमध्ये आपल्याला साधारणतः एटीसी जे कलम आहे आपलं 1.5 लाखापर्यंतची बचत आहे. त्या एटीसी कलमच्या 1.5 लाखाच्या बचतीपेक्षा अजून एक पुढच्या कलमामध्ये एटीडीडी मध्ये आपल्याला एटीडी कलमामध्ये एक ऍडिशनल 25,000चा बेनिफिट आपल्याला मिळतो. तो एक बेनिफिट आपल्याला टॅक्स सेव्हिंगसाठी पण त्या टॅक्स सेव्हिंगसाठी पण उपयोगी येऊ शकतो. हा एक दुसरा विमा पॉलिसीचा फायदा आहे. आणि मित्रांनो कसं आहे विमा पॉलिसी घेतोय म्हणजे आपण सुरक्षित होतोय. समजा जर एखाद्या वर्षी आपल्याला त्या विमा पॉलिसी घेतली आणि त्या वर्षी जर काही कोणत्याही कारणास्तव आपल्याला काही आपण हॉस्पिटलाइज नाही झालं तर त्याच्यामध्ये नो क्लेम बोनस म्हणून एक असतो त्या पॉलिसीमध्ये. तर तो नो क्लेम बोनस असतो तो दरवर्षी आपल्या पॉलिसीची रक्कम वाढवत असतो, विम्याची रक्कम वाढवत असतो. म्हणजे त्याने काय होतं मित्रांनो की दवाखान्याचे किंवा हॉस्पिटलायझेशन खर्च तर नेहमीच वाढत आहेत, दिवसेंदिवस वाढतच असतात. मग त्या प्रमाणात आपली पॉलिसी पण वाढत जाते ना. नो क्लेम बोनस एखाद्या वर्षी जर क्लेम आला नाही तर त्या कंडिशन मध्ये नो क्लेम बोनस वाढत जाऊन आपल्या जे काही विम्याची रक्कम आहे सम ॲश्युअर्ड जी काही विम्याची आपण जी मॅक्सिमम मर्यादा आहे ती वाढत जाते. हा एक विमा पॉलिसीचा फायदा असतो. ते प्रत्येक कंपनी टू कंपनी चेंज होतं पण ते आपण एक विमा घेताना त्या सगळ्या नियम अटी ज्या काही असतात त्या वाचून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानुसार आपण बघून घ्यायचे ते किती का आहे नो क्लेम बोनस किती आहे. दुसरं एक त्याच्यामध्ये असतं की बाबा ह्याच्यामध्ये डे केअर ट्रीटमेंट किंवा म्हणजे डे केअर ट्रीटमेंट काही सर्जरीज अशा आहेत की त्या सर्जरीसाठी 24 तास ऍडमिट पण व्हायला लागत नाही की एका दिवसामध्ये जाऊन सर्जरी करून येऊ शकतो. तर अशा प्रकारच्या काही सर्जरींची लिस्ट असते की ती सुद्धा त्या आपल्या विम्यामध्ये कव्हर होत असते.
आणि अलीकडच्या काळामध्ये आता काय काय हे डे केअर ट्रीटमेंट तर सांगितली की 24 तासाच्या आतली सर्जरी जी काय असेल ती कव्हर होती, पण अलीकडच्या काळामध्ये काही कंपन्यांनी अशी सुविधा पण दिलेली आहे की ओपीडी बेनिफिट, म्हणजे आपण एक किरकोळ काही सर्दी ताप खोकला ह्यासाठी जर डॉक्टरच्या कडे जाऊन येत असेल किंवा लगेच थोड्या कालावधीसाठी जाऊन येत असेल तर त्याला ओपीडी म्हणतात. मग तो ओपीडी बेनिफिटची सुद्धा काही कंपन्यांनी सुविधा दिलेली आहे. त्याचबरोबर मॅटर्निटी बेनिफिट सुद्धा काही कंपन्यांच्या विमा पॉलिसीज मध्ये कव्हर आहे. काही म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा कंपन्यांच्या विमा पॉलिसीज मध्ये मॅटर्निटी कव्हर सुद्धा कव्हर आहे. मॅटर्निटी कव्हर म्हणजे कोणता, तर डिलिव्हरीसाठी होणारा खर्च. समजा डिलिव्हरीसाठी होणारा जो काही खर्च झालेला आहे तर तो खर्च सुद्धा आपल्या विमा पॉलिसीमध्ये कव्हर होतो. पण ते कसं आहे, त्याला अजून वेटिंग पिरियड असतात. मग ते कंपनी टू कंपनी चेंज होतात. वेटिंग पिरियड जे असतात ते चेंज होतात. मग हे जे बघितले ते आपण विमा कंपनीचे फायदे, विमा पॉलिसी असण्याचं फायदे आपण बघितले. तर थोडक्यात आपण एक समराईज करूया की काय काय फायदे आहेत. समजा आपल्याला जे काय होणारा जे दवाखान्याचा खर्च आहे तो एक आपल्याला विमा कंपनीकडून मिळतो. प्लस ह्याच्यामध्ये ओपीडी बेनिफिट असतो. ओपीडी बेनिफिट म्हणजे आपण किरकोळ आजारासाठी जरी गेलो तरी पण ते सुद्धा बेनिफिट आपल्याला काही पॉलिसीमध्ये कव्हर होतात. त्याच्यामध्ये कॅशलेस सुविधा सुद्धा असते. विमा पॉलिसी घेतली आपण तर आपल्याकडचे एकही रुपया खिशातून न घालता आपण इलाज घेऊ शकतो. ही कॅशलेस बेनिफिट असतो. किंवा आपला जो फॅमिली डॉक्टर असतो त्याच्याकडून पण उपचार घेतले तर त्याच्यामध्ये तो कव्हर होतो. तो रिइम्बर्समेंटची पण सुविधा आहे. प्लस आपल्याला टॅक्स बेनिफिट मध्ये पण बेनिफिट मिळतो त्याचा. अशा बऱ्याचशा सुविधा आहेत. पण ते कशा असते, विमा पॉलिसी घेताना आपण काळजीपूर्वकरित्या आपण सर्व गोष्टींची माहिती घेतलेली चांगली. किंवा आपला जो कोणी विमा सल्लागार असेल, हेल्थ इन्शुरन्सचा सल्लागार असेल, त्याच्याकडून विमा पॉलिसी घेतलेली चांगली. कारण ऐन वेळी पळापळी होणार नाही आपली, कागदपत्रासाठी असेल किंवा हॉस्पिटलायझेशनच्या माहितीसाठी असेल, अशा कंडिशनमध्ये आपली धावपळ होणार नाही. त्यामुळे एक आपल्या विमा सल्लागाराकडून ती पॉलिसी घेतलेली कधी पण चांगली राहते. कारण त्याच्यामध्ये कसं असतं, काही गोष्टी आपल्याला थोड्याशा माहिती नसतात, त्यामुळे थोडंसं अडचणी पण येऊ शकतात. त्यामुळे आपण एक विमा पॉलिसी संदर्भातील पुरेपूर माहिती घ्यायची आणि मगच आपण पॉलिसी पूर्णपणे आपली पॉलिसी घेण्यासाठी पुढे जायचं. फक्त कारण का, तर एकदा पॉलिसी घेतली का आपल्याला कसं असतं, ती चेंज करण्यासाठी किंवा ते कंपनी चेंज करण्यासाठी आपल्याला 1 वर्षाचा पिरियड थांबावा लागतो. ह्याच्यामध्ये आपण जे काय ह्या वर्षी जर आपण एखाद्या कंपनीची पॉलिसी घेतली, आपल्याला त्या कंपनीचे काही गोष्टी आवडल्या नाहीत तर आपल्याला ती पॉलिसी पोर्टिंग करण्याची सुद्धा सुविधा आहे. मित्रांनो, विमा पॉलिसीमध्ये हे एक महत्वाची गोष्ट आहे की समजा जर एखाद्या वेळेस मी समजा एखाद्या XYZ कंपनीची कुठल्या तर पॉलिसी घेतलेली आहे आणि मला काही गोष्टी त्या कंपनीच्या त्या पॉलिसीतल्या आवडल्या नाहीत, दुसऱ्या वर्षी मला वाटलं की ह्या कंपनीच्या ह्या पॉलिसीमध्ये जरा चांगल्या गोष्टी आहेत, तर आपण डायरेक्ट पॉलिसी पोर्ट करू शकतो. मग तो वेटिंग पिरियड वगैरे जो कंप्लीट झालेला असतो, आधीच्या पॉलिसीमध्ये जो वेटिंग पिरियड आपला कंप्लीट झालेला असतो, तो वेटिंग पिरियड आपल्याला पुढच्या पॉलिसीमध्ये पण तो ग्राह्य धरला जातो. हा एक विमा पॉलिसीचा बेनिफिट आहे. दुसरा असा आहे की त्याची ऍडमिट होण्यासाठी एक टर्म आहे की हॉस्पिटलायझेशन. समजा आपण रिइन्व्हेस्टमेंट, कॅशलेस हॉस्पिटलमध्ये काय त्याला काही मर्यादाच नसते, कारण त्या कंपनीचं ते नेटवर्क हॉस्पिटल असतं, त्यामुळे तिथं काही कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. फक्त आपण ऍडमिट होताना म्हणजे विमाचा क्लेम करताना 24 तासापर्यंत आपण 24 तासापेक्षा जास्त ऍडमिट असलं पाहिजे. आणि एक ते जे आपण जे ऍडमिट होतोय ते हॉस्पिटल साधारण 15 बेडच्या पुढचं हॉस्पिटल असलं पाहिजे. आणि डॉक्टरचं क्वालिफिकेशन कमीत कमी MBBSच्या पुढचा डॉक्टर, किमान MBBS डॉक्टर असावा. हे 1-2-3 टर्म्स आहेत ते की क्लेम मंजूर होण्यासाठी. आपला कॅशलेसच्या बाबतीत हे काही नाहीये, फक्त रिइन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत हे जे आहे ते नियम आहे. आणि पोर्टेबिलिटी जर तर सुविधा तुम्हाला सांगितलीच आहे की एखाद्या वर्षी जर आपल्या एखाद्या कंपनीची पॉलिसी नाही आवडली तर आपल्याला ती दुसऱ्या कंपनीमध्ये बदल करता येतो. ते 1 वर्षानंतर होतं. त्याच्यामध्ये वेटिंग पिरियड जसाच्या तसा आपला ग्राह्य धरला जातो त्या पॉलिसीमध्ये. तर हे आहेत सगळे हेल्थ इन्शुरन्सचे फायदे. तर मित्रांनो, काय करा, आपण आपल्याकडे असणारा हेल्थ इन्शुरन्स किंवा अजून एक केस असते की काही व्यक्ती नोकरी करत असतात, मग त्या नोकरीमध्ये त्यांना एक त्यांच्या ऑफिसनं किंवा त्यांच्या कंपनीने एक हेल्थ इन्शुरन्स दिलेला असतो ठराविक रकमेचा. पण कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स कसा असतो, साधारणतः एक जास्तीत जास्त रक्कम नसते, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम कव्हर होऊ शकत नाही. मग एखाद्या एम्प्लॉईला जर 3 लाखाचा कंपनीचा कव्हर असेल तर तो काय करू शकतो एम्प्लॉई, की वरून सुपर टॉपअप किंवा टॉपअप असं एक बेनिफिट आहे. टॉपअप कव्हर किंवा सुपर टॉपअप कव्हर असे सुद्धा इन्शुरन्स घेऊ शकतात. त्याच्यामुळे काय होतं, समजा एखाद्या कर्मचाऱ्याकडे की एखाद्या एम्प्लॉईकडे एखाद्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आहे, मग त्याला समजा एक 3 लाखाचा इन्शुरन्स आहे पकडून चालू आपण, आणि ते 3 लाखाचा जर कव्हर संपला तर त्याच्याकडे जर टॉपअप किंवा सुपर टॉपअप पॉलिसी असेल समजा एखाद्या दुसऱ्या कंपनीची, तर त्या केसमध्ये
पहिले 3 लाख संपल्यानंतर पुढच्या रकमेचा जो काही सुपर टॉप अप समजा त्याचा 5 लाखाचा किंवा 2 लाखाचा असेल तर त्याच्यातून कव्हर व्हायला चालू होतं. त्यामुळे जर आपल्याकडे कंपनीची एखाद्या कंपनीने दिलेली हेल्थ पॉलिसी असेल तर आपण टॉपअप पॉलिसी किंवा सुपर टॉपअप पॉलिसी ही पण घ्यावी. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया की तरी ह्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो. आणि सगळ्यांनी जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर चांगलंच आहे, पण नसेल तर कृपया ठराविक रकमेचा योग्य रकमेचा हेल्थ इन्शुरन्स हा सगळ्यात आधी घ्या. मी तर म्हणेन गुंतवणुकीची सुरुवात थोडं लेट केली तर चालेल, पण टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या 2 गोष्टी आपल्याकडे असणं खूप खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.